ऐकाल पुढील सत्रामध्ये, जिथे एकीकडे संघ कांसे आणि दुसरीकडे छत्रपती सीसी कुळगाव संघ पाहायला मिळेल. हॅलो हॅलो यस, थँक्यू सो मच. चला जाऊयात आपण याही मॅचच्या दिशेने. तिथे सामना आपण पाहतोय. खरं तर एका बाजूला पाहिलं तर टीम येस मॅच ऑन कांसे विरुद्ध छत्रपती सीसी कुलगाव. यस, पहिला चेंडू इथून पाहिलं तर अगदी नितेश यांना आपण पाहिलं फेकी करत असताना पहिलाच बॉल अगदी आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू. वाईट बॉल, पहिलाच बॉल अवांतर चेंडू. आताचा हा चेंडू अगदी इथून पाहिलं तर अगदी बॅट्समनपासून थोडासा दूर चेंडू होता. अगदी इथून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सध्या तरी आता इथून अगदी पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन भूषणपासून सध्या दूर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल ऑन साईडला फटका दमदार, फक्त प्लेसमेंट आणि त्यानंतर बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपास कॉल, बॉल सीमा पार, 4 धावा. नक्कीच याच स्पर्धेत आपण पाहू शकाल. खरं तर जे संघ चॅम्पियन राहतील, खरं तर जो एक संघ चॅम्पियन राहील त्या संघाला खरं तर आपण आज नक्कीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो संघ चॅम्पियन राहील त्या टीमला खरं तर सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आपण गोल्डन कॉइन देणार आहोत. येस, मॅच ऑन. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला, परंतु इथे फटका फसलाय सरळ कव्हर्सच्या रिजन मध्ये.
बॉल जाईल अगदी तिथे आपण पाहू शकता कोणताही खेळाडू नाहीये, पाठलाग केला जाते परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांच्या हक्काचा माणूस अर्थातच बाळाराम शेठ कांबरी यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर तालुका प्रमुख यांचा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. खरं तर दादांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. जिथे तिथे स्पर्धा असतात आवर्जून दादा नेहमीच असतात. दादा आपला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अर्थात स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर मनाचा दिलदार राजा अर्थातच आमचे सर्वांचे लाडके अगदी बाळाराम शेठ कांबळे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी कोणतीही समस्या असू द्या तुमच्याकडे, तुम्ही फक्त बाळाराम शेठकडे जा, मग ती समस्या तुमच्याकडे नक्कीच सॉल्व्ह करतात. असे दिलदार व्यक्तिमत्व आमचे खरं तर सर्वांचेच लाडके. खरं तर बाळाराम शेठ कांबळे साहेबांचं इथे स्वागत. ऑन साईडला खेचलाय फटका, व्हॉट अ शॉट. बॉलला सरळ पाठवला स्क्वेअर लेग मध्ये, बॉल सीमा पार, 1 बाउन्स. कांसई संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 19 धाबा. खरं तर व्यासपीठामध्ये आपण पाहू शकता बाळाराम शेठ कांबरी खरं तर साहेबांच्या या स्पर्धेमध्ये आगमन झाले. दादा वेलकम पुन्हा एकदा. खरं तर सातत्याने अगदी त्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अगदी दादांचं या स्पर्धेत आल्यानंतर खरं तर या स्पर्धेला 4 छान लागले गेले. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. अगदी जिथे 4 षटकांचा हा सामना आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी कांसई संघाने धमाकेदार सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. सामना आपण पाहतोय छत्रपती सीसी कुलगाव विरुद्ध कांसई या 2 संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय. चला स्पीडअप ठेवायचा आहे, आम्ही विनंती करू दोन्ही संघांना. यस मॅच ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहित आहेत. यस मॅच ऑन. स्ट्राईकवरती बॅट्समॅन गौरव. आत्तापर्यंत गौरवने एकही चेंडू खेळला नाहीये, परंतु पूर्णपणे 6 चेंडू नॉनस्ट्राईक एंडवरती थांबले होते. पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतला, परंतु आताचा हा पहिलाच बॉल. यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाबीतनं नक्कीच मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 20 धाबा दाफलकावरती आहे. पहिला सत्र आपण पाहतोय. आताचा हा यस हा देखील चेंडू. यस आता पंचांचा इशारा, 9 चेंडू आलाय. सर खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का चेंडू? यस या ठिकाणी 9 चेंडू आलाय. यस माफी असावी, थोडंसं या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये थोडंसं चेंजेस केले जात आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आला होता, परंतु इथे 6 धावा आपण ॲड केल्या होत्या. माफी असावी. आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 धावा. यस फ्री हिट आणि आता फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाज गौरवसाठी. ऑन साईडला फटका खेचलाय, फटका चांगला आहे. डीपमध्ये आपण पाहू शकता प्रशांत होते, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल जाईल सरळ लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. चार धावा इथनं आल्यात. टीमची टोटल 23 धावा. इथे फटका अप्रतिम आहे. अगदी गॅपमध्ये बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल जाईल तत्पूर्वी अगदी सूरज आलेत बॉलवरती. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे देखील 2 धावा एकवेळला जात आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम कांसई संघाच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येकी बॉलवरती धावा जमा केल्या जात आहेत. टीमची टोटल 25
25 धावा. सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात आहे टीम. या ठिकाणी पाहिले तर छत्रपती सीसी कुलगाव आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकता पहिला विकेटचा पतन त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. इथे फलंदाज बाद गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये हॅलो हॅलो येस नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोहित इंटर झाला तिसऱ्या क्रमांकावरती. येस मॅच ऑन. अगदी मैदानाच्या आतमध्ये रोहित गेले होते शपलवून करण्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी थोड्याशा चुका होत आहेत परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. या ठिकाणी बाईच्या माध्यमातून या 4 धावा मिळतील. सध्या तरी छत्रपती सीसी कुलगाव संघ करतोय काय सोप्पा चेंडू होता अडवण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु इथे बॉल अगदी निसटलाय आणि सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. 4च्या मदतीने टीमची टोटल 29 धावा आहेत. सध्या तरी इथून कांसाई संघाच्या माध्यमातून चांगल्या धाबा बनल्या जात आहेत. ऑन साइडला फटका दमदार वॉट अ शॉट परफेक्ट टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका षटकार. आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस अर्थातच बालचंद अगदी बाळराम शेठ कांबळे या ठिकाणी आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्याही माध्यमातून मला सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच भरपूर चांगलं सहकार्य लाभलं जातं आणि खरं तर दादांचं गुणगान गाणारं हे गीत आपण नेहमीच पाहतोय. जिथे जिथे दादा जातात तिथे तिथे नेहमीच सातत्याने त्यांचं भरपूर चांगलं सहकार्य लाभलं जातं आणि खरं तर गरिबांचा कैवारी म्हणून जाणला जाणारा एक व्यक्तिमत्व अर्थातच अगदी बाळराम शेठ कांबळे साहेब. या ठिकाणी व्हाईट बॉल आलाय. एक एक्स्ट्रा धाब इथं नक्कीच मिळेल. टीमची टोटल 36 धाबा. सध्या तरी या षटकात देखील भरपूर साऱ्या धाबा आल्यात. शेवटचा बॉल ऑन साईडला बॉलला पाठवलाय फक्त दिशा दिली लॉंग ऑफला खेळाडू आहेत. इथे या बॉलवरती पाहिले तर एकच धाब मिळेल आणि एकाच धाबा संख्येवरती सध्या तरी आता इथून समाधान मानावं लागेल. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम कांसाई संघाची धाबा संख्या 37 धाबा 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चला यानंतर नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनर आपण खेळवणार आहोत. म्हणजे जर टीम चामटोली आपण कुठेही जाऊ नका. तुम्हाला विनंती असेल आपण थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच लगेच तुम्हाला खेळावे लागेल. म्हणजे ज्या मॅचमध्ये जो सामना जिंकेल तो त्या टीमला लगेच चामटोली संघासमोर खेळावं लागेल. नक्कीच जय 11 चामटोली संघाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका कारण की नेक्स्ट मॅच तुम्हाला लगेच खेळायचे आहे. यस जाऊयात मैदानाच्या दिशेने. तिथे सामना नव्हते. पुन्हा एकदा सुरुवात. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तेजस ठाकरे अगदी टँगो या नावानं सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू. खरं तर याही खेळाडूच्या नावावरती एक 2 व्हीलर बाईक आहे. खरं तर बदलापुरातील एक नामांकित स्पर्धा आपण पाहिली ती म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये खरं तर
या खेळाडूच्या नावावरती एक टू व्हीलर बाईक आहे, परंतु या खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे भव्य स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने केलाय हा कडबा प्रहार. बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम सध्या तरी ते फटका पुन्हा एकदा ऑनसेटला बॉलला पाठवला. अगदी 20 शेपमध्ये बॉल जाईल तिथे आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. यस, या ठिकाणी सर कान्से टीमचा रिव्ह्यू आहे ना? येस, अंपायर्स कॉल. चला, अंपायर्स रिव्ह्यू आहे या ठिकाणी चेक केलं जाईल लगेच. या ठिकाणी भीमर चेंडूसाठी आता इथून पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. अगदी बॉल डीप होतोय आणि इथून पाहिलं तर या चेंडूवरती फक्त मिळेल ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 धावा. धाबसंख्येचा सध्या तरी डोंगर उभा केला जातो. इथे देखील फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट अक्रॉस द लाईन. बॉलला पाठवले सरळ फाईन लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पार. धाबा मिळतील 4. भूषणच्या बॅटमधून हा चौथा चौकार येतोय. प्रत्येकी बॉलवरती मात्र सातत्याने अटॅक केलं जातं आणि भूषण मैदानाच्या आतमध्ये जो सांगतोय की मी जो माझा नॅचरल क्रिकेट आहे तोच मी नक्कीच खेळणार. आणि इथे यस, आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची लिडिंग एज आणि आता इथे फलंदाज बाद. सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग भूषणच्या माध्यमात पाहायला मिळाली. टीमची टोटल पाहिली तर आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी व्यासपीठावरती पाहिलं तर आमचे खरं तर प्रमुख पाहुणे मान्यवर पाहायला मिळतील. खरं तर बाळाराम शेठ कांबळे या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. नक्कीच याही स्पर्धेत चांगलं सहकार्य लाभले गेलं आणि सध्या ते सामन्यांचा ते आनंद घेत आहेत. सध्या तरी सातत्याने दादांचं भरपूर मोठं नेतृत्व आहे. खरं तर शिवसेना तालुका प्रमुख आहेत. भरपूर मोठी जबाबदारी व त्यानंतर प्रत्येक गावात नक्कीच दादांचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण की सातत्याने त्यांच्या माध्यमात भरपूर चांगलं योगदान दिलं जातं. मग कोणताही क्षेत्र असो, सामाजिक, क्रीडा, संस्कृती, मात्र प्रत्येक क्षेत्रात दादांचं मात्र नक्कीच आवर्जून चांगलं कार्य असतं. आणि आज याही अगदी क्रीडा क्षेत्रात नक्कीच ते उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. प्रेम मैदानाच्या बाहेर. करायचं आहे टीम कांसाई. चला लगेच नेक्स्ट बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. यस, बॅट्समन आउट आहे या ठिकाणी. स्टम्पिंग केलं जातं. खरं तर पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर सापडलाय फलंदाज प्रेम आणि या ठिकाणी फलंदाज बाद आहे. अगदी या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दर्शन आलेले आहेत. परंतु अगदी 12th मॅन पाहिलं तर अगदी छत्रपती सीसी कुलगाव संघाचा पाहिलं तर अगदी दर्शित आहेत. या सामन्यांचा आनंद ते नक्कीच लुटत आहेत. सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. समोर चेंडू डाऊन साईडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं तर अगदी कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे.
अगदी प्रशांत यांना पण पाहतो बॉलिंग मार्कवरती. खरं तर स्वामी स्पोर्ट्स हे खरं तर प्रॉपरेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या बॅट्स बनवल्या जात आहेत. खरं तर प्रशांत यांना पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला बॉलला पाठवलाय, फटका फसला, डीपमध्ये खेळाडू आहे, जज करतायत, इथे खेळाडू पोहोचतील परंतु शेवटच्या मुवमेंटला घरलंय काय. अगदी या ठिकाणी सोपी कॅच होती, बॉलला जज करता आलं नाहीये, हातातून बॉल निसटला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही बॉलवरती धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 52, 52 धावा. सध्या तरी अगदी फिल्डिंग करत असताना आतापर्यंत छत्रपती सीसी कुलगाव टीमच्या माध्यमातून नक्कीच थोड्या चुका झालेल्या आहेत. जबल पाहिलं तर इथे देखील कॅच ड्रॉप झाली आहे. मागच्याही षटकात पाहिलं तर 22च्या माध्यमातून एक चौकार आला होता. अगदी या थोड्या चुका मात्र थोड्याशा महाग नक्कीच ठरू शकतात, कारण की जेव्हा चेसिंग करायला तुम्ही उतराल तेव्हा हे टार्गेट थोडंसं मोठं नक्कीच तुम्हाला दिसून येणार. याही बॉलवरती एक धाव नक्कीच मिळाली. टीमची टोटल 53. अगदी या षटकात प्रशांत यांना कमबॅक करायचा आहे, कमी धाबा खर्च करायच्या आहेत. समोर चेंडू होता, ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केला आहे, फटका चांगला आहे. या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट केली आहे, परंतु एकाच धाबा संख्येवरती इथून समाधान मानावं लागेल. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती धाबा एकवटल्या जात आहेत. 54 धाबा धाव फलकावरती आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग टीम कांसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी चामटली संघाचा जर विचार केला तर नक्कीच भालचंद्र शेठ कांबरी यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे. अर्थातच जय 11 चामटोली या नावानं आज संघ उतरला आहे. नक्कीच बालराम शेठ कांबरे यांचे बंधू अर्थातच भालचंद्र शेठ कांबरी यांचेच नक्कीच यांनीच तो संघ मात्र पुरस्कृत केला आहे टीम चामटोली. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नक्कीच बालराम दादा चामटोली संघ आज पहिला सामना जिंकला आहे. नक्कीच त्यांची मॅच देखील नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. येस, मॅच ऑन. उर्वरित अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, परंतु या इनिंगचा शेवट कशा प्रकारे गोड केलं जाईल. अगदी या ठिकाणी प्रशांतनं प्रथम गोलंदाजी केली, शेवटच्या षटकात आपल्या टीमला मात्र कमबॅक करून दिला आहे. अगदी या षटकात अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी, शेवटच्या षटकात चांगला कमबॅक राहिला आहे टीम छत्रपती सीसी कुलगाव संघाचा. पाहता 4 षटकं इथून कंप्लीट झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 55, तब्बल 55 धावा आणि 56 धावा संख्येचा टार्गेट आता या ठिकाणी देण्यात आला आहे. तो म्हणजेच टीम छत्रपती सीसी कोलगाव संघाला, म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 56 धावा संख्येची गरज. थँक्यू सो मच. नक्कीच हे आमचं भव्य दिवस हे व्यासपीठ पाहायला मिळेल. आमचे सर्वच मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. एकदा आमचे बालराम शेठ कांबरे आहेत आणि त्यांचा समवेत आमचे संपूर्ण आयोजन कमिटी आहे. एकदा आमचे अमोलदादा पंडे असतील, त्यानंतर पाहिलं तर अगदी भूषणदादा पंडे आहेत, त्यानंतर साईनाथ चालगे, अगदी समीरदादा पंडे आहेत. सर्वच आयोजन कमिटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वांचं या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. आपण जाऊयात लगेच व्यासपीठावरती. तिथे एक विशेष मान सन्मान आपण करूयात. खरं तर आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांचा हक्काचा माणूस अर्थातच बालराम शेठ कांबरे यांचा आपण या ठिकाणी करूयात एक विशेष मान सन्मान. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करू की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. चला, आम्ही अमोलदादा पंडे यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष मान सन्मान करायचा आणि आमचे संपूर्ण आयोजन कमिटीला आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा आपण मान सन्मान करायचा आहे. एकदा सर्वांना विनंती असेल, एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात, कारण की अगदी बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेत ते जॉईन झालेत आणि या स्पर्धेत खरं तर त्यांनी आवर्जून नक्कीच सहभाग दाखवला. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. आपला आम्ही पुन्हा एकदा या आयोजनाच्या वतीनं अर्थात स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषकाच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अगदी आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस आपण पाहू शकता बालराम शेठ कांबरे, त्यांच्यासाठी विशेष मान सन्मान आपण केला आहे. दादांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. आपण या स्पर्धेत आलात, स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपल्या आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं
आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात या मॅचच्या दिशेने. तिथे पहिल्या सत्रामध्ये तब्बल 55 धावा बनल्या गेल्यात आणि 56 धाबा संख्येचं टार्गेट आहे. आणि या 56 धाबा आता कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं विवरण आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक अर्थातच प्रसन्न चव्हाण सरांच्या आवाजात. नाव काय तुमच्या टीमचं? छत्रपती सीसी कुळगाव. बरोबर ना? थँक्यू सो मच प्रसादजी सवारे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 हे देखणे दैदीप्यमान रूपावतार पर्व. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. दमदार असं आयोजन आणि दमदार असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. याची देही याची डोळा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा. आणि याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. सध्याच्या घडीला जर विचार केला तर एक्स्ट्रा पोरमधून बेनशील संघ जो यजमान संघ आहे त्याने आपला दिवस गोड केला आहे. मात्र 8 नामांकित संघ रेग्युलर पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 56 धाब्यांचं लक्ष्य मात्र मैदानावरती जोपर्यंत टँगो आहे तोपर्यंत धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. तेजस पाहायला मिळतील सध्याच्या घडीला मैदानावरती असं बॅटर आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिला बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती हा खणखणीत 4 धाव्यांसाठी दमदार चौकार. छत्रपती सीसी कुळगाव विपक्ष कांसई अशी लढत पाहायला मिळतीये. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कांसई संघाने बनवल्यात 55. अब तक 56 असा टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलाय छत्रपती सीसी कुळगाव संघासमोर. आणि सुरुवात फार चांगली होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. मैदानावरती धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॅट अँड बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक्झॅक्टली बॅट अर्ली स्विंग झाली आणि फलंदाज आणि कुठेतरी थोडीशी मिस्टेक फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार सिक्सर.
टॉपच्या बॅटमधून आलेला दमदार सिक्सर पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 11, 11 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल डाउन द लेग साइड, म्हणजे ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती. हलवापुरी गेंद थी. फील्ड से एक बार फुल टॉस वी शेप में उठा के खेल दिया. गेंद निकलती हुई सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. बल्लेबाज कुणाल के बल्ले से आता हुआ एक करारा 4 रन. बाजी मैदान के अंदर होती हुई छत्रपति सीसी कुलगांव टीम के माध्यम से स्पेशली कुणाल. टैंगो को पीछे रखते हुए कुणाल मैदान के अंदर फ्रंट फुट के ऊपर अपनी टीम को लाते हुए बढ़िया तरीके से बल्लेबाजी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 15 रनों के ऊपर. बढ़िया तरीके से बल्लेबाजी, उतनी बढ़िया गेंदबाजी करनी पड़ेगी. गेंदबाज तैयार. इस बार ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, खोद के निकालना चाहते थे लेकिन यहाँ पर वाइड गेंद, रडार से दूर थी गेंद. ऑफ स्टंप के अतिरिक्त बाहर गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाइड. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 16 रनों के ऊपर. स्विच हिट करना चाहते थे, अंपायर के पास यूज अपील होती हुई. मैदान के अंदर आता हुआ ये सिंगल और इसी के साथ ओवर की थी हुई समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते देखते 17 रनों के ऊपर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. येस, एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळते इथे विकेट. एक्झॅक्टली थोडासा आपण म्हणू शकतो ते फलंदाज प्ले डाऊन झाले. टोटली प्लम पाहायला मिळाले आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 16 वरती पहिला धक्का असेल. छत्रपती सीसी कुळगाव संघाला मोठा धक्का बसतोय. कांसे विपक्ष छत्रपती सीसी कुळगावाशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक विशेष संकल्पना या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते की सोन्याचा भाव वाढत चाललाय, मात्र आयोजन हे जबरदस्त आहे, नियोजन हे जबरदस्त आहे, कुठल्या गोष्टीची कमी नाही. म्हणून जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला सद्गुरू मोटर्सच्या वतीने गोल्ड कॉईन देखील आहे. तो गोल्ड कॉईन मिळाल्यानंतर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ खुश असेल. मिलिंदजी मास्कर जे डायरेक्टर आहेत त्यांच्या वतीने सद्गुरू मोटर्सच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल गोल्ड कॉईन देखील आहे विजेत्या संघाला. तो चॅम्पियनशिपचा ताज कोणाच्या डोक्यावरती असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना फलंदाजाच्या वतीने मिस्टेक. हे लक नाहीये सोबत आणि फलंदाज बाद होतील. बॅटरच्या खेळीचा अंत. एष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज तेजस बॅक टू दी पवेलियन. सोबत आर्यन धुळे देखील आपल्याला जॉईंट होत असताना पाहायला मिळत आहेत. 17 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती आता आपण पाहू शकतो रणशिंग फुंकलं गेलंय. 16 धावा धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे.
व्हाईट बॉल असेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो अगदी डोक्यापेक्षा थोडासा वरतून बॉल ट्रॅव्हल झाला मैदानावरती. धावसंख्या फलकावरती 16+1 17 पाहायला मिळेल. यावेळेस फाईन लेगचा खेळाडू बीट होतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला दमदार 4 धावेंसाठी या चौकार. बॉल जमिनीला घासत पुसत बॉल गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धाफलकावरती धावा झालेत त्या 21. चेंडू फ्लिक केला. फिल्डर आहेत. एक टप्पा घ्यायचा होता, जमला नाहीये. ऑन बाउन्स ओर दिरो बॉल फरार. 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार आलेत. तीन चेंडू 25 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेच. लघुपट तिसरा येईल का? चांगली फलंदाजी करतोय. मिस्टेक झाली होती किपर कडून. आता चेंडू आला डॉट. शॉट दरम्यानला काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. आता कमबॅक केलाय बॉलर रोहित. चांगला कमबॅक करावा लागेल. 2 चौकार आल्यानंतर डॉट आलाय. 4 चेंडू फेकून झालेत. अजून उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू. फिल्डर आहेत. जोरदार फटका खेळला होता. बोटावर बॉल फरार. फलंदाज वाट डीजे. फेस केले. 8 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. सिद्धांतला परतावा लागेल. आता न्यू बॅट्समन प्रशांत. लास्टचा चेंडू असेल. 1 to go. नो बॅटर उर्फ लाल्या. 25 धाव संख्या. शेवटचा चेंडू फ्लिक केलाय. फिल्डर आहेत. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. स्क्वेअर कटचा फटका होता. चांगला लाजवाब फटका होता. तिथे फिल्डर सजवलं होता. 1 धाव कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 26. 12 बॉल 30 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 30. कुलगाव सांगायला फलंदाजी करत असताना 26 धावा त्याने कुठल्यात. अजून 30 धावा कुटायच्या. 12 चेंडूवरती विजय प्राप्त करला असण्यासाठी. न्यू बॉलर नाईट नंबर 3 चा गोलंदाज. कांसी टीमच्या माध्यमातून तिसरा षटक घेऊन आलाय तो चिमेश. 12 चेंडू 30.
समीकरण पहिला चेंडू लाल्या हेडी उर्वल लाल्या फिल्डर धावतायत. एक टप्पा घेत पहिल्या चेंडूवरती फुल अनुभव घेतलाय. बॉल फरार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे संघर्षाला सुरुवात केली आहे. लाल्याने संघर्षाचा शंख नाट करणारा चौकार आलाय. दुसरा चेंडू लाल्या सुद्धा मानतोय स्वैग से करेंगे सबका स्वागत. बॉल बाउंड्री लाइनच्या बाहर षटकार. गेना इस स्लॉट में उसे पार किया पार्किंग लॉट में. 6 रन. केडीजे विशाल 2 चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण. आता चेंडू आलाय वाईट. दिशाहीन गोलंदाजी करतोय. मॅचचं समीकरण बदललंय. 10 चेंडू 19 धाव्यांची गरज. आक्रमण करतोय लाल्या. लाल्या सुद्धा म्हणतोय हम खड़े तो दिखते सरकार से भी बड़े. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चौकार सजीव भाषा बोलतोय लाल्या. 3 चेंडूवरती 3 आक्रमण. चौथा चेंडू अजून एक फ्लिक केलाय. फिल्डर आहेत. एक डाव कंप्लीट. पूल केला होता. लाल्याच्या बॅट मधून एक षटकार. एक चौकार 2 षटकार. चांगली फलंदाजी लाल्याच्या माध्यमातून. धाफलकावरती धावा झाल्यात त्या 44. 8 चेंडू 12 धावांची गरज. काय समीकरण होता. 12 चेंडू 30 बिरकावून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिला लाल्या नंतर दुसरा षटकार. माणूस एक धाव कंप्लीट. आक्रमण आणि आक्रमण. बॉलर चिमेश्वरती हल्ला चढवलाय. न लाल्याचा बोलतोय बल्ला. त्याच दरम्यान व्यासपीठावरती नुकताच आगमन झाले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके अर्थातच भास्कर दादा पवार त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा वेलकम. आपलं स्पर्धेत स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा जाऊयात माझ्या दिशेने. तिथे समीकरण पाहिले तर आता येणारे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रशांत अर्थातच लाल्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय. अगदी मागील 4 ते 5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे लाल्याचा फॉर्म होता त्या फॉर्ममध्ये पुन्हा एकदा मात्र दिसतोय दमदार बॅटिंग. जाऊयात पुन्हा एकदा आर्यन धुळेकडे. चौथा षटक घेऊन आलाय तो दर्शन. 5 चेंडू 6 चेंडू 5 धावांची गरज. चांगल्या गोलंदाजी करावा लागेल.
मागच्या षटकात लाल्याने पूर्णपणे सामना खुला केला होता, पण अजूनही 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. काय बनवू शकतो? लास्टचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये. क्रिकेटच्या खेळात भवितव्य सांगणं चुकीचं आहे. कुठल्याही क्षणी काय होऊ शकतो. पहिला चेंडू ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरला. 1 धाव कंप्लीट. येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज. फिरके आक्रमण. मिस्ट्री बॉलिंग. फिरकेचं आक्रमण. फिंगर होल केले होते हाताचे. चांगला चेंडू. स्ट्राईक एंड वरती लाल आहे. 1 चौकार 2 षटकार बॅट मधून आलाय तो स्ट्राईक एंड वरती आहे. बॅट चेंज. फलंदाज बाद. भिगू गेट डाऊन. बिग लॉस. सात चेंडू फेस केले. 18 धाव संख्या त्याच्या बॅट मधून आले. टर्निंग पॉइंट. वरुण चक्रवर्ती कसा बॉलिंग करतोय तसा दर्शन बॉलिंग मार्क वरती करतोय. इथे उमेद जागली आहे टीम कांसाई संघाची. न्यू बॅट्समन निलक्ष. 4 चेंडूवरती 4 धाव्यांची गरज. सामना सोपा वाटतोय, पण हा रन बनवणं सोपा नाहीये. बॅट्समन ला झाडावं लागेल. मैदानाच्या चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करायच्या आहेत. 4 चेंडू 4. रिवाजचा आक्रमण बाहेर काढायचं होता, जमला नाहीये. रन आउट. दोन्ही गाड्या एका चेंडूवरती. अपघात तर निश्चित होणार. फलंदाज बाद. तू चल मैं आया. फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपात डीजे. तिसऱ्या पंचांची मागणी. विशाल पंडे सर चालले. तिसरा पंच. समीकरण आहे 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती नितेश. 12 खेळाडूचे पिताश्री. 3 चेंडू 4. स्लोवर चेंडू फसवला गेलाय बॅटर नितेशला. आता चेंडू आलाय डॉट. समीकरण 2 चेंडू 4. रंगतदार सामना. मी आधीच म्हटलं होतं लास्टचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत सांगत नाहीये कुठला संघ विजय होईल. काय गोलंदाजी करतोय. फिंगर रोल केले आताचे. 6 बॉल 5 पाहिजे होते. सामना कुठे होता कुठे आलाय. 2 चेंडू 4. हा चेंडू महत्वाचा आहे. विक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेशच्या बॅट मधून आलाय. संघर्षाचा शंख नाद करणारा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
दादा. चला टीम चामटोली आपण लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी आणि छत्रपती सी सी कुलगाव संघ आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. या ठिकाणी अगदी व्यासपीठावरती भास्कर दादा पवार आहेत. दादा